या कार्यक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ काल सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी संपन्न झाला आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघात प्रत्येक तालुक्यामध्ये अशा पद्धतीचं अभियान आयोजित करण्याचे आदेश महसूल प्रशासनाला राज्य सरकारने दिलेले आहेत। आपल्या विधानसभा मतदारसंघाचा आपल्या तालुक्याचा हा कार्यक्रम आपल्या या ठिकाणी संपन्न झाला। या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी मान्य अशोक अण्णा, विष्णू जाधव, विजय पाटील, बाळासाहेब पाटील, पांडुरंग नरवडे, प्रदीप पाटील, विजय पवार, कराडचे उपविभागीय अधिकारी, पाटणचे उपविभागीय अधिकारी, कराडच्या पोलीस उपविभागीय अधिकारी, आपले कुठेही पाटणचे डिवायस बरोबर काय दिसल्यामुळे कराडच्या आल्याचा आमची कुठे गेली जवाहर आमचे पाटणचे प्रांत, पाटणचे तहसीलदार, पाटणचे व्हिडिओ आणि तालुकास्तरीय आपल्या मतदारसंघाचे सर्व अधिकारी वेगवेगळ्या योजनेमधून त्यांचे काही लाभ या ठिकाणी आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दिलेले आहेत। ही सर्व पात्र लाभार्थी बंधू होईल जमलेले सर्व मतदारसंघाचे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी तहसीलदारांनी विचारलं म्हणलं योगी आज जनता दरबार काय करते जनता दरबार आहे झाल्यावर त्यामुळे मी पदाधिकाऱ्यांना फोन केले सगळ्या साहेबांनी सांगितलं मग कार्यक्रमाला यायला त्याच्याबरोबर गर्दी लागतात त्याच्या जनता दरबार म्हणजे गर्दी असते तिकडे घेतो आपण सर्व मतदारसंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या माता भगिनी उपस्थित सन्माननीय बंधू माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर राज्यामध्ये वेगवेगळे उपक्रम राज्य सरकारच्या वतीने आपण सुरू केले आहेत। हा महसूल विभागाचा उपक्रम आहे। लोकांच्यासाठी आपल्याला सुलभ पद्धतीने शासकीय काम त्यांच्या दारापर्यंत पोहोचवायचे आणि त्या दृष्टीने काही 20 लाभार्थ्यांना आपण जो लाभ दिला 2 ऑक्टोबर पर्यंत सलग हे काम या ठिकाणी पुढे चालू होणार। ठिकाणी साताराच्या भाषणामध्ये सांगितलं काल आपल्या ठिकाणी मंडळी होती विष्णू पवार होते, महेश पाटील होते, प्रदीप होता राष्ट्रपतीचा काल काय म्हणते काल मी साताराच्या भाषणात सांगितलं की सारा गावचा सरपंच जरी कार्यकर्ता झाला तरी गावभर वाढदिवसाला फ्लेक्स बॅनर बोर्ड लावत असतो। ग्रामपंचायतीवर म्हणजे 4 बाजूला बोर्ड लावतो सरपंच माझा वाढदिवस पण मोदी साहेब वाढदिवस त्यांनी सांगितलं वाढदिवसाचे कुठले मोठे कार्यक्रम थाटामाटाची सेलिब्रेशनची करायचे नाही। पक्षाला सुद्धा लोकांच्यासाठी काम करा आणि राज्यकर्त्यांनी सुद्धा या पंधरवड्यामध्ये लोकांसाठी म्हणून काही योजना चांगल्या सुरू करा। या जुन्या योजना त्याला गती द्या आणि आपण शेवटी जनतेचे सेवक आहे। लोकांनी आपल्याला त्यांचं काम करण्यासाठी इथं बसवलंय त्याप्रमाणे काम करा। कुठलाही डाऊन वाढदिवसानिमित्त या ठिकाणी करायचं नाही म्हणून राज्य सरकारने सुद्धा माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी आम्हाला सांगितले की सगळ्यांनी आपापल्या विभागामध्ये आपापल्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं सार्वजनिक हिताचे उपक्रम लोकांच्या हिताचे उपक्रम गोरगरिबांना मदत करणारे उपक्रम लावा। मी भारताच्या प्रांताला तहसीलदाराला सगळ्या प्रशासनाला त्यांना धन्यवाद देईल की अत्यंत चांगलं नियोजन या सगळ्या कामात केलं। मी तहसीलदार प्रांताला विचारलं पूर्वी दाखल्याचं काय आहे म्हणजे पूर्वी आपल्याकडे साधारणतः 30,000 कुटुंबाच्या नोंदी सापडल्या पण हैदराबाद कॅबिनेटनंतर जो काही निर्णय आपण घेतला आणि जुनं दप्तर शोधायचा आणि जुनं जीर्ण असणारं रेकॉर्ड सुद्धा शोधून काढून त्याच्यामध्ये कुठं पूर्वी नोंद आढळली का तर जवळपास 1000 नोंदी तुम्ही शोधून काढल्या 1000 नोंदी त्यांनी काढल्या। मला आता तहसीलदार सांगत होते की ते रेकॉर्ड एवढं जीर्ण आहे की ते हाताळणं सुद्धा आम्हाला अवघड झालंय। तुम्ही आताच माझ्या कार्यालयाला सूचना दिल्या की जिल्हा नियोजन समितीमधलं ते सगळं रेकॉर्ड अपडेट स्कॅन करून लाख लावून 10 म्हणजे 5, 50, 100, 200 वर्षाचे 1000 वर्ष कायम राहील। जसं हैदराबाद कॅबिनेटने
मराठा आरक्षण समितीचा सदस्य असताना ते सरळ तिकडून जाऊन स्कॅन करून आणलं आणि ते आज आपल्या ताब्यामध्ये म्हणजे आपल्या कस्टडीमध्ये सुरक्षित ताब्यात करून ठेवलेलं आहे. तसं हे पाटण तालुक्यातलं सुद्धा जर या ठिकाणी आपण रेकॉर्ड प्रिझर्व केलं, व्यवस्थित जतन केलं तर आत्ताच्या पर्यंत म्हणजे आपल्याकडे आहे किमान तेवढ्या तरी मुंगी अजून मतदारसंघाच्या संपूर्ण पूर्वीचा फायदा गोरगरीब कुटुंबातल्या लोकांना पाटण तालुक्यातल्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मिळेल. आणि शेवटी आता हे सरकार लोकांच्यासाठी काम करते. रस्ते दिले, नळयोजना दिल्या, शाळा दिल्या, समाज मंदिर दिली, पूल दिला, साखर दिले. या आमदाराचं काम आहे, आमदार करतात. या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा लोकांच्या व्यक्तिगत कुटुंबाच्या त्या घराच्या उपयोगाच्या आहेत. आता मी बघायची याच्या सादरीकरणामध्ये बघितलं टाळ्याच्या कारखानी कुटुंबाचा अभिजित पाटील किती वर्ष रखडलं होतं का, त्याला जागा मिळत होती घर बांधायला, त्याला अनुमतीच नाही काय त्यांच्या. तो प्रश्न आपल्या माध्यमात आपण सोडवला आणि मी शिवल्या व्हिडिओला दोघांनी सांगितले की कातकरी कुटुंबाला आपल्याला पहिल्या लॉटमध्ये आपल्या घरकुल सुद्धा या ठिकाणी द्यायची. म्हणजे घरकुलाला पैसे देऊन या जागेमध्ये 50 वर्षांनी पोपटात पुढामाराच्या घरात पाहिजे होती अशा त्या कातकरी बांधवांना कायम चांगल्या पद्धतीची पक्की घरं आपण ह्या योजनेच्या माध्यमातून करून देतो. हे सुद्धा एक चांगलं काम आपल्याला त्या ठिकाणी करता आलं. अनेक काम आहेत ज्या माध्यमातून आता आपण पाहिलं असेल. हा जनता दरबार संपला की आढावा घेणाऱ्या आपण नवीन योजना दादा आपल्या मतदारसंघामध्ये सुरू केली. पालकमंत्री कार्यालय आपल्याला मला वाटतं एक 15 दिवस झाले असतील. किती दिवस झाले कोण आहे ते 18 दिवस आहे ना तुम्ही लोक. 18 दिवस झाले माझ्या कार्यालयाची टीम ही गावागावामध्ये जाते. कुणाला फरवर आयडी काढायचे, कुणाला रेशन कार्ड दुरुस्त करायचे, कुणाला धान्य वेळेवर मिळत नाही, कुणाच्या गावात 8 दिवस लाईट देत नाही. अनेक गोष्टी लोकांच्या असतात आणि तीच कामं घेऊन माणसं आतापर्यंत 10-20 वर्ष आपल्या या दरबारला इथं येतो. जनता दरबारला यायचं म्हणजे गावात 1 दिवस केला. सकाळी उठायचं म्हणजे शनिवारी दत्त दरबार असू द्या, रविवारी जनता दरबार असू द्या. सकाळी उठायचं, गाडी पकडायची, नव्या रस्त्यावर यायचं, नव्या रस्त्यावर उतरायचं, कारखान्यावर यायचं, जनता दरबार म्हणजे अर्ज द्यायचा, निवेदन द्यायचं आणि त्याच्यावर शिरा मारायचो. लाभला अधिकाऱ्यांना फोन करायचो, काम झाले की ते विचारातून काम असतं. 1 दिवस त्या व्यक्तीचा ओढायचा. मी मनामध्ये ठरवलं ठीक आहे ज्याला यायचंय ते जरूर जनता दरबारला येतात, येऊ द्या. पण शेवटी जर आपलंच कार्यालय आपण एक टीम तयार करून ती गावागावामध्ये पाठवली, लोकांचा त्रास वाचतो. आणि शेवटी मतं मागायला कसं आम्ही दारात जातो लोकांनी मतं मागायला नको या कारखान्यावर मला मतं द्या. मतं मागताना यावा तो नाही. विजयराव महाराष्ट्रात पहिला उपक्रम आहे पालकमंत्री कार्यालय आपल्याला. कुठल्या राज्यामध्ये, कुठल्या जिल्ह्यामध्ये, कुठल्या तालुक्यामध्ये नाही. मी ठरवलं आपलं कार्यालय आपण पाठवू. आपल्याला स्वतःला नाही जाता येत ना, ज्याला अधिकार आपण या आपल्या टीमला पाठवून ते लोक समजून आज मी त्यांचा आढावा घेतोय. सगळ्या एचओडीना आपण सांगितलं थांबायला, सगळ्या एचओडीना तालुका स्तरीय थांबवणार आहे. आणि चला पहिल्या दिवशी कुठे गेलं पालकमंत्री कार्यालय आपल्याला, किती प्रश्न आले, किती सुटले, किती कोणत्या अधिकाऱ्याकडचे राहिले, का राहिले, कुणाची मान्यता पाहिजे, डिटेल आढावा आता जनता दरबार या व्यापी विश्वासला बसून या ठिकाणी घेणार आहे. कारण शेवटी लोकांनी विश्वासानं तुम्हाला ह्या जागेवर बसवलं आणि ते करताना लोकांच्या अपेक्षा आहेत, लोकांच्या भावना आहेत. आता अनेक लोक आपण बघतो की निवडणुकी आल्या की तेवढ्या कृती येतात, कधीपण आश्वासनं देतात, महाराज निवडणूक आहे की पुन्हा शोधून सुद्धा सापडत नाही, शोधायचं म्हणजे ते सापडत नाही. ते प्रश्न सोडवणं जनता दरबार घेणं लोकांना आवाज लागला होत आहे. पण आपण पद्धती नेहमी सांगतो आपण सत्तेत असो नसो की आपण लोकांच्या सेवेचं व्रत स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांचे प्रश्न घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला लोकांच्यासाठी काम करायचं आहे. त्याचाच एक भाग आजचा आपला महाराष्ट्र अभियानचा शुभारंभ या ठिकाणी झाला. काही लोक भाषण करणार नाही कारण आपल्याला जनता दरबार घ्यायचा आहे. जनता दरबार झाल्यावर 2 बैठका परत या ठिकाणी आपल्याकडे आहेत. त्यामुळे अशाच पद्धतीने हे अभियान यशस्वी करा. आणि मी प्रांताला त्या दिवशी मुंबईमध्ये सांगितलं की पालकमंत्री कार्यालय आपल्याला आहे. या आमच्या कार्यालयाचे जे मुख्य समन्वयक आहेत ते तुमच्याशी जेव्हा जेव्हा संपर्क साधतील तेव्हा पालकमंत्र्यांचा निरोप आलेला नाही, पालकमंत्र्यांच्या खाजगी सचिवाचा, सुय सहायकाचा, पीएचा फोन आलेला नाही, याची वाट बघायची नाही.
तुमच्याकडे प्रकरण आलेले आलं, तुमच्याकडे काम आलेले आलं की तात्काळ यंत्रणेला तुमच्या सूचना जे काय आपल्याला तातडीने करण्यासारखं आहे ते करून या ठिकाणी ते काम पूर्ण करा. तुमच्या स्तरावर अडचण असेल, तुम्हाला वरच्या कार्यालयात पाठवायचं असेल, सकारात्मक त्याच्यावर शिफारस करून वरच्या कार्यालयात पाठवा. आपल्याला लोकांच्यासाठी काम करायचंय. या विधानसभा मतदारसंघामध्ये जे वातावरण आलं आहे, लोकांनी कालच्या 2024च्या निकालामध्ये ते दाखवले की काम करणाऱ्यांच्या पाठीमागं या तालुक्यातले मतदार, ह्या तालुक्यातली जनता या ठिकाणी राहते. त्यामुळे आपल्याला काय मतदारसंघातल्या जनतेच्या हिताचंच काम करायचंय. आणि मी आज आपल्या सगळ्यांच्या समोर सांगेन की खरंच मी अनेक पहिल्यांदा 2.5 वर्ष वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून तिकडे विदर्भामध्ये वाशिम जिल्ह्यात काम केलं. मागची 2.5 वर्ष आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ठाणे जिल्ह्यात काम केलं. आणि आता सातारा जिल्ह्याचा मागच्या वेळी सुद्धा सातारा आणि ठाणे माझ्याबरोबर, आणि आता सातारा जिल्ह्यात काम करतोय. पण मी अनेक जिल्हे पाहिले, तालुका पाहिले. एखादा तालुक्यातला सोडला तर बाकी अधिकाऱ्यांचे काम अत्यंत चांगले, म्हणजे अधिकारी सकारात्मक पद्धतीने काम करतात. एखादा दुसरा अपवाद म्हणले तर कमी, एखादा दुसरा अपवादाचा ज्याला आपल्याला समजायचं असेल ते समजून घ्या की अपवाद कोणासाठी आहे. पण ते आहे नाही झालं, ते अपवाद एकदा 2दा सांगून सरळ होत नसतील तर शेवटी मंत्री म्हणून आम्हाला जे अधिकार आहेत ते अधिकार वापरावे लागतात. तुम्ही सहसा कधी वापरत नाही. मला अधिकाऱ्यांना बरोबर येऊन काम करण्याची सवय आहे. पण काही अधिकारी असतात, काय त्याची नजर कशी असते इकडे तिकडे मला समजत नाही. पण ते थोडंसं त्याला पण त्यांच्यावर शेवटी कोणाला कोणतरी आहे ना, तो अधिकारी म्हणजे काय तालुक्याचा अंतिम नळ आहे, त्याच्यावर जिल्ह्याचा अधिकारी आहे. जिल्ह्याचा सगळ्या अधिकाऱ्यांचा प्रमुख जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. एवढं तरी त्या अधिकाऱ्याला खाली काम करण्याचे समजले का पाहिजे. तेव्हा जिल्ह्यात शेवटी आपल्या सगळ्या प्रशासनाचे प्रमुख पालकमंत्री आहे. त्यामुळे आपण त्या सूचना पाळल्या पाहिजे. तरी सुद्धा चांगलंच काम आमच्या विधानसभा मतदारसंघातले आणि सुटले आमच्याकडे तिथे पण अधिकारी चांगले आपण घेतले वगैरे चांगली टीम आहे. नवीन पार्टी झाल्या पाहिजे. एक व्हिडिओ तुमच्याकडे नवीन आले तो बघतोय, चांगली टीम आहे. करायची सुद्धा एक सुट्ट्याला मुलगी आहेत, पण ते चांगलं काम त्या भागामध्ये सुद्धा आहे. प्रशासनाला सुद्धा अशा अभिमुख कामांमध्ये ही जरा बरोबर नाही, चालत नाही. प्रशासनाने सुद्धा लोकाभिमुख कामामध्ये आपल्या घरातलं काम आहे असं समजून लोकांच्यासाठी आपण सांगितलं पाहिजे. आता इतकी वर्ष अनेक होते आम्ही प्रयत्न करतो जागा देण्याचा. 1990च्या कारगिल युद्धामध्ये शहीद त्यांचा मुलगा झाला गजानन मोरे. आज मला 99 आणि म्हणजे ही 25 वर्ष 26 वर्षानंतर त्याला या ठिकाणी आपण जागा दिली. 26 वर्ष आम्ही पाठपुरावा करतो. पण शेवटी आपण अनेक त्याला अडचण आल्या, त्यातनं सोडून त्या अडचणी सोडून आपण त्या मावशीला या ठिकाणी जागा दिल्या. मी आपल्याला आवर्जून सांगतो अधिकारी काम कसं करतात. मोरे मावशीकडे माझा नंबर आहे, मी पण त्यांचा नंबर सेव्ह करून ठेवलाय. मला त्यांचा ज्या दिवशी त्याला जागा दाखवायला घ्यायचं होतं किंवा जागा दाखवायला गेलं तेव्हा त्यांचा मला फोन आला, अहो साहेब तलाठी अण्णा साहेब मला जागा दाखवायला इथं वाघापूरला घेऊन आले, पण इथं कोणच नाही तो हाती दाखवायला आणि एकटीच आहे. मी म्हटलं कोण तुमच्या मुलीला आहे? तलाठी काय कोणतं होता आपला. मला ते म्हणलं त्या फोन केला. मी म्हणलं तहसीलदार कुठे आहे? म्हणजे तहसीलदार साहेब या तारीख पाठवून. तहसीलदार आमचे गुरु तिथं पोहोचले. तहसीलदार पण हुशार, त्यांना म्हटलं आपण पोहोचायच्या आधीच मावशीनं साहेबाला फोन केला. साहेबांना नोंद झाली की मी जागेवर काय करू. त्यांनी जागा बिगा दाखवली, मोजणं बिजणं घेतलं सगळं करून आणि फोटो काढले आणि माझ्या व्हॉट्सअपला पाठवले. साहेब मावशीला जागा दाखवली, मावशीला जागा बसत आहे आणि त्याला सातबारा करून त्याच्या हातामध्ये घेतोय. हे तुमच्या हक्क व्हायचं होतं. मी तर काय त्या जागेला तयार मी काय हजर नाही. 25 वर्ष होत आले. किती झाली वर्ष आपल्याला? 20-21 वर्ष झाली. 34 आहे ना, म्हणजे 20 वर्ष होत आले. अनेक तहसीलदार आले, अनेक कलेक्टर आले, अनेक प्रांत आले. आणि आपल्या हिरामणी इथं माझ्या ऑफिसला जो बी केला तर झालं नाही मोरे मावशीचं काम. पण त्या अनेक बरोबर सोमवार करून त्याच्या हातात होतं ते करायचं. त्याच्या हक्क व्हायचं होतं. पुणे गर्व आमच्याकडे थोडं तुम्हाला लागलं लोकांना. चांगलं त्या विचारायचं. अशा गोष्टी अधिकाऱ्यांनी जर पॉझिटिव्ह राहिलं तर कसं होतं तर काय मला
पैसे खिशातले जागा सरकारी बरं आपला आदेश आहे, आपला निर्णय आहे, आपला जीआर आहे, देश आहे. अनेक अधिकाऱ्यांना असं वाटतं काय जीआरचं म्हणजे मला खिशातच काढून द्यायचे का काय. अहो तुम्हाला ती तेलावर सही करायसाठी सरकार पगार देते. आम्ही कुठं म्हणतोय चुकीचं करा, जो पात्र नाही त्याला ते असं कुठं म्हणतोय आम्ही. जो नियमात आहे, जो पात्र आहे, जो देय लागतो त्याला कुठं आपल्याला खिशात माझ्या तरी द्यायचंय. त्यामुळे निश्चित जरूर या महाराजेश्व अभियानाच्या निमित्तानं या सुद्धा गोष्टी नोंदणी मला करता आला. प्रशासनाचे आमचे सगळे अधिकारी त्याचा निश्चितपणे बोध घेतील आणि सकारात्मक बदल अपवाद असणाऱ्या ठिकाणी जरूर करतील अशा भावना व्यक्त करतो. सादरीकरण जे मोठं केलं तालुक्यातल्या झालेल्या कामाचं ते देखील उत्तम चांगलं होतं. असंच काम सर्व प्रशासनाने, केवळ महसूलच नाही सर्व प्रशासनाने. आता माझ्या काही मावशीच्या घरात गवारेड्यावर आलेला एक किस्सा अशोक अण्णा जयवंतराव माऊली शिक्षण तुम्ही आला होता बरोबर आहे. मी त्यावेळेपासून त्या पाठपुरावा करतो बाहेरवा मॅडम होत्या बरोबर का. तुम्ही फॉरेनच्या अधिकारी गेले वाटते बाहेरवा मॅडम त्यावेळी होत्या. आपण त्यांना सांगितलं काही झालं तरी त्याची मदत त्या ठिकाणी आपल्याला द्यायची. आता 25 लाख रुपये घेतलं त्या मूळ पावलेल्या व्यक्तीचं नातेवाईक आहे त्याला 25 लाख रुपये. कुणी कागदपत्र इकडे तिकडे जुळवायला लागली, वेळ लागला, पण आपण पाठपुरावा त्याचा सोडला नाही. यामुळं अनेक वेळा अशी रखडलेली कामं या ठिकाणी आपण लोकांची पूर्ण करू शकलो. भूकंपाच्या दाखल्याचा विषय तर मुलांच्या तोंडपाठ आहे. आता खापरपंतूपर्यंत मिळतात दाखले, खापरपंतूपर्यंत. पहिल्या वेळाचं आजोबा, मुलगा आणि नागपूर. आता पंतू घेतला, खापरपंतू घेतला, खापरपंती घेतली त्याच्यात. शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना तो बदल केला. कितीतरी मुलं मुंबईमध्ये मला तर अनेक वेळा भेटतात. पोलीस नवीन पोरं भरती झालेली. मी पूर्वी आता मेलपूर बागेवर जायच्या आधी पावरला राहायचो. मंत्रालय बंदोबस्ताला आली, विधानभवन बंदोबस्ताला आली, मंत्र्यांच्या बंगल्याच्या बंदोबस्ताला आली. नवीन भरती झालेली भूकंपाच्या त्याचं पोरं यायची आपल्या बाजूला. कुठं आला रे, कोण म्हणायचं मी आलोच आहे, कोण म्हणायचं मी बरेलचा आहे, कोण म्हणायचं मी पहिल्या भागातला येणारचा आहे. तुम्ही कधी भरती झाला साहेब. पहिली भरती झाली, ट्रेनिंग करून आम्हाला इथं बंदोबस्त ड्युटी लागली. तुम्ही इथं आहे म्हणून भेटायला आलो. तुम्ही पण तुमचं खापर पण तुमचा दाखला करून घेतला म्हणून आम्हाला या ठिकाणी भरती होत आला. असं कितीतरी पोरं आपल्या मतदारसंघाने सांगतात की त्या निर्णयाचा फायदा आज या मुलाला होतोय. अशा पद्धतीचं काम हे आपल्याला आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वसामान्यांच्या उपयोगाचं, हिताचं ठिकाणी करायचं आहे आणि आमचे सगळे सहकारी जरूर करतील अशा भावना व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी महाराज महाराजेश्व अभियान याचा तालुकास्तरीय शुभारंभ झाला असं जाहीर करतो. या अभियानाला शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज.